संत ज्ञानेश्वर महाराज भंग 28. नभनभाचे निसळे शोभू वाहिजे काळिंदी जळे, सासिनले सिराचे डोळे ते रूप पहावया, बलतैसी हाव मनान पुरे तेथीची दाव, लावण्य सिंधू शिव सांडूनी जातो गे माये, सुलभ परमात्मा गे माये, मन मुरोनी देखणे पनावरी, याची कारणे उभा भिवरे तिरी, अनुपम्य जयाची थोरी गे माये. काळिंदी जयाचा भोवरा, ती माझी वेडूनी इंदीवरा, माळ बांधोनिया मधुकरा, रोमाम माझी. सकल सिद्धींचा मेळा, ती विभूती शोभे भाळा, मुकुटी रत्न गिळा, लिंग अनुपम्य गे माये. क्षीरसागरीचे निवांत सुख, असो हे निमा सुरे मुख, श्रियेचे मनोहर देख, तव कारले दो बागी. पाहावया उरूंची शोभा, सकल देवाची प्रभा, तेथे तारांगणे कैची नभा, लेई लागे माये. कटावरी ठेवूनी हात, जना दावी संकेत, भवजलाब्धीचा अंत तुलाची. समचरणींच्या खुना, उभा पंढरीचा राणा, तो आवडे जना मना, दुर्लभ गे माये. कैवल्याचा गाभा, की ब्रह्मविद्येचा वालभा, निकटपणाची या लोभा, कैसा उभा असे. देवा पायींची वीट, तेची माये नीट, वरी येऊनी भीमातटी, ओळग दावी गे माये. नेती नेतीची ने बिरारे, उभवुनी श्री करारे, शृंगाराचे नी पडी भरे, चराचरे ओळगती. हा मेखळेचा मध्यमनी, उदो केला ग्रहगणी, मध्यनायकू तरणी किरणी, विरजी तू गे माये. आमुची हृदयची श्रीमूर्ती, घेऊनी विठ्ठल वेशाची बुंती, आता चाळ विसी किती, बापा पालटू नेगे. बाप रखुमादेवी वरा विठ्ठला, तो मजशी अबोला का धरिला, जीवी जीव आहे उरला, तो निघोप आहे. या अभंगाचा अर्थ असा होतो की नभासारख्या निळ्या रंगाचा व यमुनेतील निळ्या पाण्यासारखा दिसणारा, त्याला बघायला जगाचे डोळे आतुर आहेत. मनही तेथे धाव घेते, भलती हाव मनाला पडते, तरी त्या लावण्य सिंधूचे लावण्य शिव ओलांडून समुद्रासारखी धडकत असते. असा तो सुलभ परमात्मा भीमेतटी उभा असून त्याचे देखणे पण मनात भरून उरते, अशी त्याची अनुपम्य थोरवी आहे. यमुनेतील भोवऱ्यांनी त्याला वेढले असावे असे वाटते व त्याच्या गळ्यातील पुष्पाच्या माळावर भक्त मधुकरासारखे गुंजारव करतात. तो म्हणजे सर्व सिद्धींचा मेळा आहे. त्याने कपाळावर विभूती रेखिली आहे, मुकुटावर रत्नांची प्रभा आहे व मस्तकावर शिवलिंग आहे. क्षीरसागरातील निवांतपणाचे सुख त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे व ते मुख दोन्ही बाजूस राही रखमाबाई बघत आहेत. सर्व देवांची व तारांगणाची प्रभा छातीवर घेतली आहे. संसार माझ्या कमरे इतकाच आहे असे तो कमरेवर हात ठेवून त्याची खून जगाला दाखवत आहे. समचरणावर उभा असणारा तो पंढरीचा राणा जनमानसाला आवडतो, पण भक्तीशिवाय तो दुर्लभ आहे. हा क्षोमाचा गाभा व ब्रह्मविद्येचा प्रियकर असून भक्ताच्या निकटतेसाठी उभा आहे. तो भक्ता ऐक्यासाठी भीमातटी उभा राहून स्वतःची ओळख दाखवतो. हा नाही असे सांगणाऱ्या श्रुती वाचून दमलेल्या भक्तांना तो शृंगाराच्या शोभेने तो हात वर करून जगाला मोहित करतो. चंद्र सूर्याचे व ग्रहगणांचे त्याच्या गळ्यातील मेखळेच्या मध्यभागाच्या मण्यात आहे व तो सर्व ताऱ्यांमध्ये सूर्यासारखा शोभतो. कितीही वेश पालटून तो आम्हाला फसवायला गेला तरी ती विठ्ठल मूर्ती आमच्या हृदयात आहे. हे विठ्ठला, तू माझ्याशी का बोला धरला आहेस, म्हणून माझा जीव जाऊ पाहत आहे असे माऊली सांगतात. राम कृष्ण हरी.